काही तर आम्ही चाललेलं आहे गावात मिक्सरचं भांडं नीट करायला. मिक्सर 8 दिवस झालं बिघडलेला आहे आमचा, नीटच केला नव्हता. मोठ्या भांड्यात काही नीटच होत नाही, नुसतं असं भरडून भरडून निघत आहे. ज्यूस होतं, ज्यूसच्या भांड्यात करते वाटण आणि मग ते भाजी पण चवीला लागत नाही. शंभू तर आम्ही चाललो आहे गावात आणि दुसरं पण काही काम आहे जरा, म्हणून चाललो आहे आम्ही गावात. शंभू पुढं गेला काय की इकडून? ए शंभू काय गाई तर बघा चालू आहे आम्ही गावात शंभू शूटिंग काढायला. मिक्सरचं भांडं नीट केलं आणि आम्ही आलो आता पाणीपुरी खायला. तर मग आहे आणि मित्र शंभू किती घ्यायचे? 3 घ्यायचे. किती घ्यायचे? आपल्या तिघाच्या 3. तर पाणीपुरी खायला आले आमच्या खाऊ गुल्लीवर. त्या दिवशी आले ते एकदा, त्याला 15 दिवस झाले, महिना झाला असं आहे ना, त्याच्यावर आम्ही आत्ता आलो. तिथली पाणीपुरी लई मस्त असते. 3-4 हातगाड्या लाईनीच लागलेल्या असतात इथून तिथून पाणीपुरीचं मस्त. कुठं पाणीपुरी, कुठं बर्गर, कॉफी, पिझ्झा, अजून काय म्हणलं तर तिकडं काय काय चायनीज पाणीपुरी, थंड पाणीपुरी पण येत असते. थंड कशाची असते? दह्याची असते आहे ना. आणि तिथं पुढं काय पावभाजी आहे आणि तिथं पलीकडे रसाचं आहे. त्या लाईनीवरून त्या असंच कोपऱ्यात त्या कोपऱ्यापर्यंत थंड पाणीपुरी पण, दहीपुरी थंड आहे. तू खाणार का? तेव्हा खाल्लेली तसली, तेव्हा खाल्लीच नव्हती तू, थंड होती त्याच्यामुळे. खायची असेल तर खा, मला काय नाही, पण टाळ्याला अडकून बसते, मला नाही आवडत. आलं का बघा जा रोज ते बाया म्हणतात बनवा व्हिडिओ चांगला, टाका व्हिडिओ यूट्यूबला. ते बघतात ना, पहिल्यापासूनच बघतात व्हिडिओ. तर आता कसं व्हिडिओ काढू का? व्हिडिओ काढू का खाऊ? आधी खाऊन घेते, मग खाल्ली पाणीपुरी, मला आधी पाणीपुरी खावा मग व्हिडिओ काढा. मसाला पुरी आणायला गेल्या शंभर. यम्मी यम्मी खाठाच करा. मसाला पुरी लई भारी लागते. पाणीपुरीचं असं आहे, एकतर पोळी बी भरत नाही, पुन्हा दुसरं काही खाऊ बी वाटत नाही, चव घालू वाटत नाही पाणीपुरीचे. असं काम पाणी पिन मला द्या पाणी थोडंसं वर ना पे. तर चला जातो आम्ही आता. आम्ही पाणीपुरी खाऊन आता स्टॉलच्या बाहेर आलो होतो. मिक्सरचं भांडं नीट करायला, तर मिक्सरचं भांडं तिथंच ठेवून चाललं आता. हां अजित कोणतरी म्हातार माणूस कीर्तन सांगणार आहेत ती, नात असेल, नातीसारखे कीर्तन सांगणार आहे. चला पलीकडे कपड्याच्या दुकानात आलतो. नवीन ट्रेंडिंगला साड्या आहेत त्या 2 तसल्या, म्हणलं तसली साडी घ्यावं एक. आता गावाकडे जायचं पुढच्या महिन्यात, त्याच्यामुळे म्हणलं 2 घ्यावा साड्या त्याच्यातल्या. तर इथं अजून काय आलेल्या नाहीत, बघू उद्या परवा, एवढं काही अर्जंट नाही. गावाकडे जायचं म्हणजे 1-2 तरी साडी लागते, 2 तरी, म्हणजे एका दिवसात माघारी यायचं म्हणजे तरी सांग. हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर बघा आज व्हिडिओ काढायचा मेन मुद्दा कसा आहे, तर बघा ही शुगरची फळं आहेत, शंभूच्या पप्पाने आणलेली आहेत. म्हणजे विकत नाही आणलेले बरं का, कामावर जातात तिथं रानात एक झाड होतं, मग त्यांनी मागच्या वेळेस पण त्याच झाडाची फळं आणली होती बरं का अशी. पण आता ही फळं कशाची आहेत नेमकी, म्हणजे कशाचे म्हणजे झाडाचेच माहिती आहे मला, पण याचं नाव काय हे माहिती नाही. जर कुणाला नाव माहिती असेल
तर नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये. मला काय माहिती नाही, पण ही फळं कशावर उपयोगी येतात आणि कशासाठी खातात, कुठल्या आजाराला उपयोगी येतात ही फळं. तर ही फळं शुगरसाठी, शुगर फ्रीची फळं आहे ती. शुगरचं ज्याला शुगर आहे का त्याला त्यांच्यासाठी खूप छान फळ आहे ती आणि खायला एकदम मस्त अशी लागतात. असं म्हणजे लय गोड पण नाही आणि आंबट तर नाहीच नाही, सपक सपक अशी गोड, थोडी नॉर्मल गोड, म्हणजे थोडक्यात आपलं नारळाचं पाणी कसं असतं तशा पद्धतीने खूप छान लागतात, चविष्ट खायला. आणि एवढे आणलेले आहेत बघा शुगरसाठी. आमच्या घरात कुणाला शुगर नाही बरं का, म्हणजे माझ्या कुटुंबाला कुणाला शुगर नाही, ह्यांना नाही, मला नाही, म्हणलं तर काय लहान आहे त्याच्यामुळं. तरी पण आणलेले आहेत. आणि बिगर शुगरच्या माणसांनी खाल्ली तरी पण चालते, याला काय तसं काय अडचण नाही. बिना ज्याला शुगर नसेल का त्यांनी खाल्लं तरी पण चांगले, रक्त शुद्ध होतं ह्यानी, म्हणजे चांगलं राहतं, निरोगी राहते या फळांनी. सकाळ सकाळ आंघोळ केल्या पहिलं खायची. तर मी घेतलं एक फळ खायला, शंभूनी ह्यांनी सकाळपासून खात्यात, रात्री बी खाल्लं, पण मी पण घेतलं आता एक खायला. आणि ह्या फळांचं एक खास वैशिष्ट्य आहे बरं का, झाडाचं तोडल्या ताजं चांगलं लागत नाही. झाडाचं तोडून 1-2 दिवस घरात ठेवलं का मुरलं ना जरा, ते दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी खूप छान लागतं, लय भारी लागतं दुसऱ्या दिवशी, मस्त असं. तर ठीक आहे, चला मी सकाळचं जेवण आणि नाश्ता पण माझा संगत चालू आहे. तर बघा असं भरलेलं वांग आहे मस्त असं, आणि ज्वारीची भाकरी, आणि चहा पण सोबतच आहे. इथं बघा चहा असा, चहा आणि जेवण मला सांगत लागतं. चहा अगोदर पिलं का तोंड आंबट पडतं, तर मग माझं कसं असतं, अगोदर पहिला नाश्ता आणि मग नंतर चहा, जेवलं का मला चहा पिऊ वाटतं. तर चला, कशी काही फळं कशाचे नाव मला माहितीच नाही. जर कुणाला नाव माहिती असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. ढोबळी मिरचीसारखं पण दिसतात, पण ढोबळी मिरची नाही, ही वेगळंच फळ आहे. तर सांगा मला कोणाला जर माहिती असेल का, नक्कीच कमेंट करून मला सांगा. तर चला बाय, आजचा व्हिडिओ एवढाच, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.